सोहळा जन्मला आषाढी वारीचा, सण आला पंढरीचा, मेळा जमला भक्तगणांचा, ध्यास विठू माऊलीच्या दर्शनाचा, आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. आज आपण बघणार आहोत उपवासाची नवीन रेसिपी. सारखे साबुदाणे वडे आणि खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर आज कमी तेलात आणि साबुदाणा न भिजवता ही पटकन आणि चटकन होणारी रेसिपी बघणार आहोत. तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी @आमची रेसिपी या यूट्यूब चॅनेलवर तुमच्या सर्वांचे खूप 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 स्वागत करते. रेसिपीला सुरुवात करण्याआधी जर कोणी ताई नवीन असतील तर त्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास @आमची रेसिपी या चॅनेलवर सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. 1 वाटी वरई, अर्धी वाटी साबुदाणा मंद आचेवर भाजून घ्यायचं. तुम्ही अशा प्रकारे साबुदाणा आणि वरई भाजून वाटून ठेवू शकता, जेणेकरून सकाळच्या टिफिनच्या गडबडीच्या वेळी मुलांना किंवा मोठ्यांना देखील ही रेसिपी तुम्ही चटकन आणि पटकन करून देऊ शकता. त्यासाठी तुम्ही असे भाजून वाटण करून ठेवू शकता. तर अशा प्रकारे हे भाजून घेतलेलं आहे. तर आपण याला थंड करण्यासाठी तर अशा प्रकारे थंड झाल्यावर आपण हे वाटण करून घेऊया. तर त्यासाठी ज्या वाटीने आपण साबुदाणा घेतला त्याच प्रमाणात दही घ्यायचं, थोडंसं पाणी घालायचं, थोडंसं मीठ टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं. लक्षात घ्या, जास्त जाडसर आणि जास्त बारीकही झाले नाही पाहिजे. तर हे वाटण तयार आहे. आपण याला एका भांड्यात काढून घेऊया. तुम्ही गरजेनुसार यामध्ये पाणी घालू शकता. तर याच्यामध्ये हे पाणी टाकून पूर्ण स्वच्छ करून पाणी याच्यात ओतायचं. एका चमच्याच्या साहाय्याने हलवून घ्यायचं. गरजेनुसार तुम्ही याच्यात पाणी टाकू शकता. चांगले हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर याच्यामध्ये मी वाटलेली मिरची टाकली आहे, तुम्ही चिरून देखील टाकू शकता. 1 वाटी शेंगदाण्याचा कूट, थोडंसं मीठ आणि खाण्याचा सोडा. हे मिश्रण चांगले एकजीव करून घ्यायचं. जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही, एकदम मस्त आपलं बॅटर तयार झालंय. तर आपण याला 10 ते 15 मिनटं झाकून ठेवूया. 10-15 मिनटानंतर मी आप्प्यांचा तवा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं. तर तुम्ही देखील
अशी रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा. बाय.